शिवाय. सद्गुरू जंगली महाराज समाधी मंदिर, पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरचं हे सद्गुरू जंगली महाराजांचं समाधी मंदिर. वा, चला आज सद्गुरू जंगली महाराजांना भेटूया. ओम नमः शिवाय. दत्त संप्रदायामध्ये आत्मा या मनुष्य योनीमध्ये जन्म घेतो. जन्माचं कार्य संपलं की स्वतःहून समाधीला बसतो. वा, अशीच ही दत्त संप्रदायातील एका अवलियाची समाधी, सद्गुरू जंगली महाराज. इथं कुणालाही कसलंही बंधन नाही. स्त्री पुरुष, लहान मोठं, जात पात, धर्म, कसलाही भेदभाव नाही. महाराजांनी त्यांचं हे साधुद्वार सर्वांसाठी खुलं ठेवलं आहे. जसं आपण पाहतोय की 1890 साली संध्याकाळी 5 वाजता महाराजांनी इथं समाधी घेतली. त्यानंतर 1964 या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम झालं आहे. पुण्यातील गजबजलेल्या रस्त्यावरचं हे शांत ठिकाण महाराजांची समाधी, आणि ही परिसरातील दुसरी एक समाधी याच परंपरेतील. महाराजांचं संपूर्ण वास्तव्य ज्या परिसरात गेलं, जिथं त्यांनी समाधी घेतली, ते हे शेजारीच असलेलं पुरातन पाताळेश्वराचं मंदिर. ओम नमः शिवाय. एखादी लेणी कोरली जावी तसं संपूर्ण एका दगडात केलेलं हे बांधकाम. नंदी, हा नंदीसाठी असलेला वेगळा सभा मंडप. समोर मंदिर. मंदिरामध्ये अगदी पुरातन काळापासून इथं वास्तव्य करत असलेला हा शंभो सदाशिव. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मंदिरामध्ये कायम शिवावरती जलाभिषेक होत असतो. याच मंदिर परिसरातील या राम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्ती, त्यांच्यासमोर मारुतीराय त्यांच्या सेवेत उभे आहेत. हा संपूर्ण मंदिराचा मागचा परिसर. जसं की आपण शिवाच्या, शंकराच्या मंदिरात आहोत, आपण प्रदक्षिणा पूर्ण करत नाही. वा, तर असं हे पुण्यातील पुरातन पाताळेश्वराचं मंदिर आणि त्याच्याच शेजारी घेतलेली सद्गुरू जंगली महाराजांची समाधी. आजचा हा योग मित्रांनो आपल्याला श्री अनिल नगरकर सर यांच्यामुळे आलेला आहे. त्यांच्यामुळे हे सगळं भाग्य आपण सर्वजणच पाहत आहोत. खूप खूप धन्यवाद सर. चला तर मग, जेव्हा जेव्हा इथे जंगली महाराज रस्त्यावरती आपण येऊ, तेव्हा ज्या माणसाच्या, ज्या आत्म्याच्या नावावरून हा सगळा रस्ता आपण पाहतोय, त्यांना एकदा नक्की भेट देऊया आणि हा अनुभव घेऊया. वा, ओम नमः शिवाय.